सकाळी घरातील सगळी कामे उरकून स्वयंपाक करायला घेतला, कारण गरमीमुळे जेवढ्या लवकर स्वयंपाक होईल ना तेवढंच चांगलं आहे. कारण या गरमीने ना नुसता नको जीव करून सोडलाय. किती पण लवकर स्वयंपाक करायला जावा पण शेवटी ना घामाघूमच होऊन जातंय. कधी संपते बाबा ही गरमी काय माहिती. स्वयंपाक करून भाजी नीट करायला बाहेरच बसले होते, कारण हवा लागत होती मस्त. आणि हा आमचा उंदीर भाजी खात होता. नुसती काय पण खात असते. तेवढ्यामध्ये ना मामा आला, ते पण डेअरी मिल्क घेऊन. दुपारी प्रमोशनचा व्हिडिओ शूट करता करता अशी काय अवस्था झाली होती. आणि रात्री चिमणीचे एडे चाळे काय चालू असतात ते तुम्हाला दाखवते. हिला ना झोपायचं नसतं, किती जरी झोप आली ना तरी तिचं असंच चालू असतं. आणि सगळ्यांना वाटतं ना चिमणी लय गुणी बाळ आहे, बघा कशी धुते मला, नुसती मारक्या मशिगत मारत असते मला. आणि हे थोडं थोडं रांगायला लागलंय बरं का, पण रांगता रांगता आमचे पाय दुखू लागतात. मग आम्हाला असं बसायचं असतं सारखं. रांगणं कमी पण बसणं जास्त असतं चिवतायचं. मला तर ना एवढी झोप आली होती, पण हिची मस्ती काय संपायचं नावच घेत नव्हती. तशी हिला पण झोप आली होती, पण हिला झोपायचं कमी खेळायचं जास्त असतं. मग मी चिमणीला म्हटलं, बाई तुला झोपायचं नाही तर राहू दे, मला तर झोपी घाल. मग काय चिमणी थोपटण्यात एक्सपर्ट आहे, घातलं मला तिनं झोपी. रोजचं असंच आहे, हिला झोपवता झोपवता मीच झोपी जाते.